पुंडलिक हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरूंच्या असीम कृपेने आज दशमी, उद्या महासंक्रांतीचा पर्व काळ आणि या पर्व काळावर आलेली जी एकादशी तिला षटतिला एकादशी म्हटलं जातं। म्हणून आज मी तुम्हाला या षटतिला एकादशीचं महात्म्य थोडक्या वेळामध्ये सांगणार आहे। तसं तर आपण प्रत्येक एकादशीचं महात्म्य एकादशीला आदल्या दिवशी सांगत असतो, पण आता येणारी जी उद्याची एकादशी आहे ती संक्रांतीच्या पर्व काळावर आलेली आहे। तिला षटतिला एकादशी असं म्हटलं जातं। तसं तर आपण संक्रांतीला तिळगुळ वाटतोच आहोत, महिलांना ओटी घालतोच आहोत, कोणत्या ना प्रकारे कोणत्या दान हे आपण करत असतो। पण आजचा उद्याचा 14 तारखेचा जो पर्व काळ आलेला आहे तो इतका महत्वाचा आहे की ती एकादश जर आपण केली तर त्यानं आत्मशुद्धी होते। दुसरी गोष्ट म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचवणारं व्रत म्हणजे खरं तर एकादशी। तशा तर वर्षाच्या 24 एकादशी महत्वाच्याच आहेत, प्रत्येक एकादशीचा अलग अलग महिमा असतो। तसं उद्याची 14 तारखेला मकर संक्रांती दिवशी जी येणारी एकादशी आहे तिला षटतिला एकादशी असं नाव आहे। आणि त्या षटतिला एकादशी म्हणजे तिळाचं तीळ लहान दिसतो पण तिळाचं महात्म्य महान आहे। मग त्या 6 प्रकारनं षटतिला म्हणजे तिळच, पण 6 प्रकारानं त्याचं काय करायचं तर उपयोग करायचा। बघा, युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारलेला आहे, भगवान माझ्यावर एक कृपा करून मला सांगा की या एकादशीला षटतिला एकादशी म्हटलं जातं आणि या षटतिला एकादशीचं महात्म्य काय आहे। त्यावेळेला भगवान सांगतात, खरं तर या दिवशी एकादशी दिवशी म्हणजे उद्याच्या पर्व काळावर काय करायचं असतं तर पहाटे उठून लवकर स्नान करायचं। स्नान करताना कसं करायचं तर त्याचं सकाळी उटणं बनवायचं। तीळ, काळे तीळ असतील पांढरे तीळ असतील, तिळामध्ये 1 चमचा हळद टाकायची। हळद आणि तिळाचं मिक्सरवर पिसून उटणं तयार करायचं, त्यात कच्चं दूध टाकायचं आणि त्या अंगाला लावून 10 मिनिटानं आंघोळ करायची। आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडं तीळ टाकायचं आणि आंघोळ स्नान झाल्याच्या नंतर तांब्याच्या लोट्यामध्ये थोडं गंगाजल टाकायचं, आपलं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये थोडं तीळ टाकून त्या तिळानं सूर्यनारायणाला तर्पण करायचं। की तर्पण करत असताना तर्पणाचा विधी कसा आहे तर आपल्याला त्या धारेमधून सूर्यनारायणाचं दर्शन व्हावं अशा पद्धतीत ती धारा लावायची आणि सूर्याला काय करायचं तर तिल मिश्रित जलानं अर्घ्य द्यायचं। त्याच्यानंतर आपण काय करायचं की जे काय आपण तिलाचं दान करणार असो, वित्तदान असेल, वस्त्रदान असेल, तिलदान असेल, त्याला स्पर्श करायचा आणि मग घरामध्ये येऊन आपल्या नित्यनेमाची देवपूजा करायची, सगळं आवरायचं आपलं आणि आपण त्या दिवशी खरं तर महान पर्व काळ आलेला आहे। एकादशी म्हणजे सामान्य नाहीये, खरं तर कुठल्या अनेक शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत, पण या सगळ्यामध्ये फक्त सार व्रतसार एकादशीचंच महात्म्य सांगितलेलं आहे। तिला हरिप्रिया म्हटलं जातं, तिला हरिदिन म्हटलं जातं
अशी ही महत्त्वपूर्ण एकादशी आहे. म्हणून माणसानं केलं तर कुठलंही व्रत नाही केलं तर चालेल, पण एक एकादशी व्रत केलंच पाहिजे असं भगवानांनी सांगितलेलं आहे. असं का? तर पाप जे आहे माणसाच्या हातून, संसारिक जीवाच्या हातून जाणत नेणतपणे पाप घडलेलं असतं आणि भगवंताला ते पाप शरण गेलं म्हणजे की देवा मला राहायला कुठं तर चांगली जागा द्या. कारण पाप्यांच्याकडे तर मी असतो पण मला राहायला जागा द्या. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं की माझं जे व्रत आहे एकादशी व्रत ते कुणी करत नाहीत, त्या दिवशी अन्नप्राशन करतात, तुला एकादशी दिवशी अन्नामध्ये राहायला वास देतो. म्हणून आज म्हणजे उद्याच्या दिवशी हरिदिनी एकादशी दिवशी अन्नामध्ये पापाचा वास असतो, म्हणून अन्न ग्रहण करायचं नाही. खरं तर एकादशी व्रत 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत हे केलं पाहिजे. बघा आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे पाठीमागं, आणि मीही काही व्हिडिओ मधनं सांगितलेलं आहे. महाराजांचा असा अभंग आहे. महाराज म्हणतात व्रतामध्ये व्रत सार एकादशी, का रे न करशी व्रत सार, काय तुझा जीव जातो एका दिवशी. अरे बाबा 15 दिवसातून तू एक भगवंतासाठी देवानं सांगितलेलं व्रत कर. आणि एका व्रताच्या प्रभावानं मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मोक्षापर्यंत हा जीव जाऊ शकतो. अशी ही उद्याची जी एकादशी आहे की सूर्यनारायण उद्या काय करणार की आपली गती बदलण्याने मकर संक्रांत म्हणजे मकर राशीत प्रवेश करणार आहेत. दिवसाचा कालावधी धीरे धीरे चालणार आहे आणि असा हा आलेला पर्व काळ, आणि त्या पर्व काळामध्ये माणसानं केलेला उपवास असेल, व्रत असेल, वैकल्प असेल, पूजापाठ असेल किंवा दान धर्म असेल, हजारो गुणा पुण्य प्राप्त करून देत. म्हणून हे व्रत खरंच माणसानं अवश्य करावं आणि सगळ्यांनी करावं. उद्या येणारा हा पर्व काळ करण्यासाठी मी आजचं माझी एक थोडीशी छोटीशी धडपड की तुमच्यापर्यंत पोहोचावं. तुम्ही युट्यूबच्या वगैरे माध्यमातून श्रवण करत असाल नसाल मला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगते की उद्याची एकादशी अवश्य करा. आणि त्या एकादशी दिवशी सांगितल्याप्रमाणे 6 प्रकारचं दान करायचंय आपल्याला. एक काय की सकाळी उठण्यानं आंघोळ करायचे. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये तिल आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे. तिसरी गोष्ट म्हणजे सूर्याला तिल मिश्रित अर्घ्य द्यायचंय. चौथी गोष्ट म्हणजे देवाला स्नान घालताना सुद्धा तिल मिश्रित जलानं स्नान घालायचंय. चौथी गोष्ट म्हणजे तीळ आणि गूळ मिसळून त्याचं दान द्यायचंय. मग बाकीची दानं दिली तर चालेल, पण तिल मिश्रित आपण आता हळदी कुंकवाला महिला काहीही आणतो आणि वाटतो का नाही, तसं तीळ आणि गुळाचं दान करायचंय. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे तिलानं हवन सुद्धा करायचं. तिलानं हवन कसं करायचं? हवन पात्र घरामध्ये असेल नसेल किंवा आपल्या पूजस्थळा म्हणजे त्या घराच्या ठिकाणी जरी आपण एखाद्या भांड्यामध्ये जर आपण असा छोटासा होम केला आणि त्याच्यामध्ये तिलाची आहुती 6 प्रकारांना द्यायची षटती लावून. मग काय म्हणायचं आपल्याला? आपल्याला खरं तर घरामध्ये करायचं म्हणलं तर वास्तुदेवाय नमः म्हणून तिलाची आहुती द्यायची. तुपमिश्रित तिलाची आहुती द्यायची. गुल मिश्रित तिलाची आहुती द्यायची. ग्रामदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, त्याच्यानंतर कुलदेवताय नमः, लक्ष्मीनारायणाय नमः, सूर्यदेवाय नमः, असं म्हणून आपण आहुती द्यायच्या. किती आहुती द्यायच्या? की 6 आहुती आपण द्यायच्या. संसारिकाला हे छोटस दान सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची एक कथा भगवान श्रीकृष्ण सांगतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात पूर्वी एक ब्राह्मणी होती. पुलस्त ऋषी तर तसं तर जाल्व ऋषींना सांगतात, असं भगवान म्हणतात की पुलस्त ऋषींनी जाल्व ऋषींना एक कथा सांगितलेली आहे. एक ब्राह्मणी होती आणि ती ब्राह्मणी काय करत होती? फार व्रतवैकल्प करत होती,
उपवास तापास करत होती आणि त्यामुळं तिचा देह पवित्र झाला होता. एवढं तिचं पुण्य वाढलं होतं की स्वर्गामध्ये सुद्धा समजलं. आणि भगवान श्रीकृष्णाने बघितलं खाली, ही ब्राह्मणी सगळं करते, ही चोख झाली आहे, पण हिच्या हातून दान होत नाही. आणि म्हणून देवानी काय केलं की भिक्षुकाचं रूप घेतलं आणि खापर घेऊन तिच्या दारामध्ये भिक्षा मागायला आली. का? या ब्राह्मणीकडून काहीतरी दान पुण्य व्हावं म्हणून. आणि भगवान आले, भगवान तिच्या दारामध्ये उभा राहिले, भिक्षान देही म्हटले. तिनं पाहिलं देवाला, पाहिले भिक्षुक पाहिला, पण भिक्षा घालायची काही इच्छा झाली नाही. ती म्हणली, कोण आला तू, कुठनं आला तू, जाणार आहेस कुठं, असं प्रश्न करायला लागली. भिक्षा वाढ म्हणल्यानंतर तिनं काय केलं तर तिनं मातीचा गोळा त्या भिक्षा पात्रामध्ये टाकला. खरं तर भगवंताला राग आला. भगवान कैलासाला स्वर्गाला निघून गेले आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर हा मृत्यूभूमी आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे आणि तिचा अंतकाळ झाला. आता ती गेल्याच्या नंतर तिचं एवढं पुण्याईनं देह तिचा पवित्र झाला होता की तिला स्वर्गामध्ये सुद्धा भरपूर व ऐश्वर्ययुक्त सगळं मिळालं. सुंदरसा देह मिळाला, सुंदर राहायला मिळालं, सगळं ऐश्वर्य मिळालं. ती सुखोप भोगात स्वर्गामध्ये होती. पण असं सगळं असताना तिनं पाहिलं, पण तिला अन्नाचा कणही कुठं दिसला नाही. आता अन्नाचा कण कुठं दिसला नाही, ती शोधाशोध करायला लागली. भूक लागली, अन्न पाहिजे. बघते तर सगळंच्या सगळं ऐश्वर्य आहे, पण अन्न नाही. मग मात्र तिनं असं ठरवलं की भगवंताला शरण जायचं. आणि एवढा देवाला भक्ताला अधिकार असतो की देवापर्यंत भक्त पोचू शकतो, देवाला विचारू सुद्धा शकतो, देवापर्यंत जाऊ सुद्धा शकतो. ही ब्राह्मणी भगवंतापर्यंत गेली आणि देवाला म्हणाली, देवा मला सगळं दिलं तुम्ही, ऐश्वर्य दिलं, भोग दिलं, संपत्ती दिली, स्वर्गामध्ये सगळं दिलं, पण अन्नाचा कणही नाही देवा. त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, अगं तुला मी तुझ्या हातून दान घडावं, अन्नदान घडावं म्हणून मी मृत्यू लोकावर भिक्षुकाचा रूप घेऊन आलो. आणि तू मला काय केलं तर मातीचा गोळा माझ्या भिक्षापत्रामध्ये टाकलास. मग तुला अन्न इथं कसं मिळणार? मग शरण गेली, शरण गेली आणि देवाला म्हणायला लागली, देवा मी काय करू आता सांगा. त्यावेळेला भगवान सांगतात, बघ तुझ्या पुण्याईची ख्याती स्वर्गामध्ये पसरली आणि सगळ्या देवपत्न्या तुला भेटण्यासाठी येणार आहेत. मग त्यावेळेला तू काय कर, घरामध्ये बसून दरवाजा बंद करून घे आणि ज्या वेळेला त्या देवपत्न्या बोलवतील त्यावेळेला काय कर, दरवाजा उघडू नको म्हणून सांगितलं. दरवाजा उघडू नको. मग काय कर की देवपत्न्या जास्त आग्रह करायला लागल्या तर त्यांना म्हणायचं की तुम्ही मला षटतीला एकादशीचं जर पुण्य देणार असाल तर मी दरवाजा उघडते असं म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे ब्राह्मणी भगवंताला नमस्कार केला, आपल्या धामामध्ये गेली आणि आपल्या धामामध्ये दरवाजा बंद करून बसली. खरंच देवानी सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्वर्गातल्या देव स्त्रिया या ब्राह्मणीला बघण्यासाठी आल्या. बघत्यात तर तिचा दरवाजाचं कवाड लावलेलं आहे, बाहेरनं हाका मारत्यात, दरवाजा ठोठावत्यात, पण ही दार उघडायला काय तयार नाही. सगळ्या देवस्त्रिया ताटकाळून उभा राहिल्या आणि तिला हाक मारत्यात, पण ही दार उघडना. पण आतून काय तिचा आवाज आला की म्हणली, देवस्त्रियांना म्हणली, दार उघडते पण मला काय करा, तुमचं षटतीला एकादशीचं जर पुण्य देणार असाल तर मी दरवाजा उघडतो. देवस्त्रिया स्तब्ध झाल्या की कुणीही षटतीला एकादशीचं व्रत केलं नव्हतं. बघा, आणि मग मात्र इंद्र आणि सची, इंद्राची पत्नी समोर झाली आणि ती म्हणायला लागली, अगं आमच्याकडे ते पुण्य तर शिल्लक नाही, पण दार उघड, तुला आम्ही डोळ्यानं बघतो. तर त्यावेळेला त्या ब्राह्मणीनं दार उघडलं आणि शचीनं तिच्याकडे नजर टाकली आणि शचीनं तिला सांगितले, अगं तुला आता असं करावं लागणार आहे, मृत्यू लोकामध्ये देह धारण करून जाऊन मग तुला त्या एकादशीचं व्रत करून दान धर्म करावं लागणार आहे. त्यावेळेला तुला स्वर्गामध्ये दिव्य देह आणि अन्न सुद्धा मिळेल. बघा,
आणि त्याप्रमाणे त्या शचीने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीला मृत्यू लोकामध्ये देह प्राप्त झाला मानवाचा. आणि मग तिनं काय केलं तर या एकादशीला, षटतिला एकादशीला 6 प्रकाराचं तिलाचं दान केलं, म्हणून तिला षटतिला एकादशी म्हणतात. असं भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं की बाबा, पुलस्त्य ऋषींनी जाल्व ऋषींना अशी कथा सांगितलेली आहे, म्हणून ही एकादशी अत्यंत महत्वाची आहे. या एकादशीला केलेलं जे काही दान असेल, पुण्य असेल, पूजापाठ असेल, वाचन असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, त्याचं अनेक गुणा पुण्य प्राप्त होतं. त्याला पर्वकाळ म्हटलं जातं. आणि म्हणून आज उद्या 14 तारखेला आपल्याला मकर संक्रांती दिवशी जी एकादशी आलेली आहे, ती एकादशी आपण अशा प्रकारानं करायचे. आणि आपल्याला खरं तर त्याचं पारण, एकादशीचं पारण हे बार्शीला केलं पाहिजे. अन्न ग्रहण त्या दिवशी करायचं नाही, पण फराळ ग्रहण करायचं आहे, तिलाचं दान द्यायचं आहे. असं महात्म्य या षटतिला एकादशीचं भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं. म्हणून हे व्रत आपण सगळ्यांनी करावं. माझा छोटासा एक सगळ्यांच्या पर्यंत संदेश आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही खरंच तो सगळ्यांना शेअर करा. आणि या एकादशी, तसं तर आपण प्रत्येक एकादशीच 10 मिनिटामध्ये छोटं छोटं महात्म्य सांगतच असतो, पण षटतिला एकादशी उद्या आलेली, त्या एकादशीला थोडं नाही तर थोडं तुमच्या सर्वांच्या हातून दान व्हावं, हे व्रत तुमच्याकडनं घडावं, म्हणून माझा छोटासा केलेला प्रयत्न आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.